मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो काय लावला आणि या कृतीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष मालेगावकडे गेलं। शान ए हिंद यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं, पण या प्रकरणी सर्वाधिक फुटेज खाल्लं ते बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी। असो, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, टिपू सुलतानचा फोटो आपल्या कार्यालयात लावणाऱ्या शान ए हिंद कोण आहेत आणि हा वाद का उफाळून आला, त्याचे पडसाद राज्यभर का उमटले, हे सर्वच मुद्दे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला, ज्यामुळे वाद उफाळून आला। संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषयही बनला। मालेगावच्या विद्यमान उपमहापौर शान ए हिंद यांनी सलग 3 वेळा नगरसेविका म्हणून कामगिरीही बजावली आहे। त्या माजी आमदार निहाल अहमद यांच्या कन्या असून अनेक दशकांपासून मालेगावमध्ये राजकीय पकड त्यांनी टिकवून ठेवली आहे। त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे। शान ए हिंद यांनी वडील व भावाच्या अकाली निधनानंतर राजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी केंद्रस्थानी येऊन आपली भूमिका साकारली। त्यांच्या राजकीय प्रवासात समाजवादी पक्षात प्रवेश, महापालिका निवडणुकीतील विजय आणि उपमहापौर पदाची निवड या सर्व गोष्टी त्यांच्या मालेगावच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आणि राज्यभर त्यांची चर्चा झाली। टिपू सुलतानचा फोटो कार्यालयात लावल्यानंतर वाद वाढू लागला, तेव्हा उपमहापौर शान ए हिंद यांनी स्पष्ट भूमिका मांडली। त्या म्हणतात, टिपू सुलतान हे त्यांच्या दृष्टीने शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहेत आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्याचा त्यांचा हेतू होता। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानामुळे वाद आणखी चिघळला। सपकाळ यांनी टिपू सुलतानच्या शौर्याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याशी केली। या वक्तव्यावरून राजकीय वातावरण अधिक तापलं। असो, पण महाराष्ट्रात टिपू सुलतान वादाला राजकीय एंट्री देणाऱ्या मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांना राजकीय वारसाही लाभलाय। त्यांचे वडील निहाल अहमद मालेगावचे 5 वेळा आमदार राहिलेत। नगराध्यक्ष आणि महापौर म्हणून त्यांनी काम पाहिलंय। निहाल अहमद हे 1986 ते 1987 साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले। महाराष्ट्रातील एकसंध जनता दलाचं नेतृत्वही त्यांनी केलं। जनता दलातील फुटीनंतर निहाल अहमद यांनी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाची धुरा महाराष्ट्रात सांभाळली। शान ए हिंद यांच्या मातोश्री सजेदा निहाल अहमद यांनी मालेगावच्या नगर परिषदेचे अध्यक्षपदी भूषवलं होतं। शान ए हिंद यांनी त्यांचे पती बुलंद इक्बाल यांच्याबरोबर कुटुंबाचा राजकीय वारसा चालवला, तसेच मालेगावच्या राजकारणाची सूत्र आपल्या हाती घेतली। पण 2023 मध्ये जनता दल सेक्युलर पक्षाने भाजपाशी युती केली। त्यानंतर शान ए हिंद यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला। 2024 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला। महापालिका निवडणुकीत शान ए हिंद आणि त्यांच्या पतीसह समाजवादी पक्षाचे 5 नगरसेवक निवडून आले। पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, टिपू सुलतानला इतका विरोध का? तर कर्नाटकातील म्हैसूरचा टिपू सुलतान हा मुस्लिम शासक म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्या लष्करी मोहिमांमध्ये हिंदूंवरील क्रूरता, जबरदस्तीने धर्मांतर आणि मंदिरांना हानी पोहोचवण्याचे आरोपही झाले। टिपू हा ब्रिटिशांविरोधात लढला खरा, पण हिंदूंवर अत्याचार आणि धर्मांतरणाचा आरोप त्याच्यावर झाला। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना टिपू सुलतान याला नायक मानत नाहीत। त्यातूनच मालेगावच्या उपमहापौराच्या कार्यालयात टिपू सुलतानच्या फोटो लावण्याला विरोध झाला। थोडक्यात काय, तर मालेगावच्या राजकारणात शान ए हिंद यांची एक कृती राज्यभर चर्चेचा विषय ठरली। उपमहापौर शान ए हिंद यांच्या कार्यालयात लावलेला टिपू सुलतान यांचा फोटो राजकीय आणि सांस्कृतिक वादाचं केंद्र बनला। या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय राज्यस्तरीय राजकारणात कसे परिणाम घडवू शकतात हे दिसून आलं। तर मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो आपल्या कार्यालयात लावण्याचा निर्णय योग्य की अयोग्य, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।
क्या बात.